उदयचं आणि सोनालीचं लग्न होऊन 20 वर्ष झालं होतं. म्हणजे सरासरी त्यांचं वय 40च्या पुढे होतं, 45च्या आसपास होतं. उदय आणि सोनाली यांच्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये संसारामध्ये 2 वर्षांनीच त्यांना संतती झाली होती. 18 वर्षाचा त्यांचा एक मुलगा देखील होता. परंतु 20 वर्ष लग्नाला झालं. उदय आणि सोनाली या दोघांच्या 20 वर्षाच्या संसारिक जीवनानंतर त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला होता. सुखी संसारामध्ये त्यांच्या भांडणं सुरू झाले होते. यावरून त्यांच्या मनामध्ये दुरी निर्माण झाली होती. तोपर्यंतच उदयचा भाचा विशाल ह्याची एंट्री त्या दोघांच्या घरी झाली. म्हणजेच मामीच्या घरी एंट्री भाच्याची विशालची झाली. विशाल हा त्या ठिकाणी शिक्षणानिमित्त आला होता. परंतु उदय विशालचा मामा हा काही बिगारी काम करायचा, कंपनीमध्ये कामाला होता. परंतु त्याला शिफ्ट होती आणि तो शिफ्ट संपण्याच्या अगोदर घरी येत नाही. हा विशालच्या मामीला म्हणजेच सोनालीला माहिती होतं. परंतु काही दिवस असे चालत गेले आणि विशाल घरी राहत असल्यामुळे त्यांच्यामध्ये संबंध सुरू झाले. कारण वैवाहिक जीवनामध्ये विशालच्या मामाचं मामीचं वादविवाद होऊ लागले. परंतु विशाल घरी गेल्यामुळे विशालचं आणि मामीचं नातं जुळायला सुरुवात झाली. त्या दोघांमध्ये एवढे संबंध जुळत गेले की त्या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. हा तरुण होता, 20-22 वर्षाचा विशाल होता भाचा, आणि मामी 40-45च्या वर होती. परंतु पती कामाला गेलाय आणि आपला मुलगा देखील कॉलेजला गेलाय. याच संधीचं सोनं केलं. त्यांचे टाके जुळले होते, नातेसंबंध जुळले होते, प्रेम प्रकरण सुरू झालं होतं मामीचं आणि भाच्याचं. घरी कोणी नाही या संधीचं सोनं केलं आणि त्यांनी ह्याच संधीचा फायदा घेतला आणि बेडरूम मध्ये जाऊन दोघांची रासलीला सुरू झाली. परंतु उदयला अचानक काहीतरी काम निघलं म्हणून तो कंपनीतून लवकर घरी आला. आणि ज्या वेळेला घरामध्ये त्याने एंट्री केली, कपडे चेंज करण्यासाठी जेव्हा बेडरूम मध्ये घुसला, त्यावेळेला भाचा विशाल आणि पत्नी सोनाली या दोघांना नको त्या अवस्थेमध्ये उदयने पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने ताबडतोब विशालला घरातून हाकलून दिलं, भाच्याला आणि पत्नी सोनाली तिला देखील सांगितलं, तू माझ्या घरी राहू नकोस, मला तुझ्यासोबत आता संसार करायचा नाही. त्यावेळेला घराच्या बाहेर काढून दिलं. मुलगा आणि उदय दोघं राहू लागले. परंतु काही कालांतरानं उदयच्या लक्षात आलं की आपण एक वेळेस माफ करू आणि तिला विनवणी करण्यासाठी सासरवाडीला गेला आणि सांगितलं की आपण सुखी संसार करू, इथून पुढे तू अशी चूक करू नको. आपला संसार आहे, आपलं मूल तरुण तडफदार आहे, आता लग्नाला आलंय, तुला मी काय पाहिजे ते देतो, सोने देतो, पैसे देतो, प्रॉपर्टी नावाने करतो, पर तू चल आणि असं चुकीचं पाऊल परत करू नको, मी तुला माफ करतो. एवढं मोठं अंतःकरण करून उदय आपल्या पत्नीला सोनालीला समजून सांगण्यासाठी सासरवाडीला गेला. परंतु तिने ही अट मान्य केली नाही. याच रागाच्या भरामध्ये उदयने स्वतःवरती आणि पत्नीवरती गोळी झाडून घेतली. अगोदर तिला मारलं, पुन्हा स्वतः. लगेच ताबडतोब स्थानिक लोकांनी, घरच्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान उदयचा जागीच मृत्यू झाला. ज्याने की स्वतः गोळी झाडून घेतली होती, त्याचा जागीच मृत्यू झाला. आणि पत्नी सोनाली हिचा उपचार सध्या सुरू आहे. परंतु तिची देखील प्रकृती चिंताजनक गंभीर सांगण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये जी घटना घडलेली आहे ही घटना घडलेली आहे गुजरात येथील राजकोट परिसरातील नागेश्वर या ठिकाणी. गुजरात राजकोट नागेश्वर या ठिकाणी घडलेली ही भयानक घटना आपल्या समोर येते. आज आपण जर पाहिलं तर नात्याची कोणतीही सीमा कुठेही राहिलेली नाही. कलियुगामध्ये नेमकं काय व्हायचं राहिले हा प्रश्न आपल्या समोर उपस्थित राहतो. कलियुगामध्ये गुरुचं शिष्याचं नातं कलंकित झालं, आईचं मुलाचं नातं कलंकित झालं, भाच्याचं मामीचं नातं कलंकित झालं, चुलतीचं पुतण्याचं नातं कलंकित झालं. नेमकं चाललंय काय हा प्रश्न आज खूप मोठा ऐरणीवर येतोय. यामध्ये जे अनैतिक संबंध आहेत, जे शारीरिक संबंध आहेत, ह्या गुन्हेगारी क्राईम सध्या जास्त तोंडवरती काढत असताना आपण पाहतोय. यामध्ये सावध राहणं खूप गरजेचं आहे. आपल्या आसपास कोण राहतंय, आपल्या घरी कोण आलंय, मग जवळचा असो परका असो, संपूर्ण शहानिशा करून कानाडोळा ठेवूनच आपण राहायला पाहिजे. अन्यथा आपल्यावर देखील अशा वेळ येऊ शकतात. ही घडलेली घटना नक्कीच तुम्हाला काय सबक देऊन जाते आणि या घटनेमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळालं, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील अशाच एका नवीन क्राईम स्टोरी सोबत. MMG न्यूज मराठी चॅनल आपल्या सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.